तर पालघरच्या देवीपाड्याला पुरानं वेढलेलं आहे। नागरिकांना जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर रात्र काढावी लागली। देवीपाडा, मायखोप ग्रामपंचायत हद्दीतील तरडेपाडा, देवशेद, झारोळी, मंडळपाडा गावांना ह्याचा फटका बसलेला आहे। ला खूप पाऊस होता आणि एवढ्या पावसामध्ये तरी आम्ही फॅमिली घेऊन पूर्ण गोठ्यावरून पत्र्यावरती गेलो। एवढं घरात पाणी होतं की म्हणजे राहायला सुद्धा होत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही वरती जाऊन राहिलेलो आणि माझी पूर्ण फॅमिली आहे। आम्ही कसा जीव मुठीत घेऊन पत्र्यावरती, एवढं पत्रे पूर्ण चिकट झालेले पावसामुळे, तरी पण आम्ही वरती जाऊन राहिलेलो आणि वारा पाऊस एवढा भयानक होता की म्हणजे काय करू असं होत होतं। पण मुलांसाठी आम्ही धीर करून वरती राहिलो, आईंना वगैरे सगळ्यांना घेऊन आम्ही एकत्र राहिलो। आमचं सामान म्हणजे आमचं अन्नधान्य काहीच नाही राहिलं। जेवढं चावलाचा साठा केलेला होता, जेवढं आमचं कडधान्य वगैरे होतं, सर्व म्हणजे काहीच आमच्या घरी उरलं नाही। सर्व वाहून गेलो आणि पाण्यामध्ये पूर्ण भिजलेला आहे। आमच्याकडे एक अन्नाचा कणी नाही मिळत आता या घडीला। शासनाने आम्हाला म्हणजे थोडी मदत केली तर बरं होईल, कारण की आमच्याकडे चादरे वगैरे बघा आता सर्व म्हणजे घाण झालेले, पूर्ण आता थोड्याफार धुतलेले आहेत आणि आमच्याकडे अन्नाचा एकही कण राहिला नाही। आम्हाला थोडे चावले, आमचा परिवाराचा गुजारा होईल एवढं अन्नधान्य भेटलं तरी आम्हाला बरं होईल। 3 मुलांना घेऊन आम्ही तिथे बसले होते। आमचं तर आम्ही कसंही करून निघालं असे, पण 3 मुलांना एवढं पाण्याचा फोर्स इथून जात होता आणि कसं काढायचं हे अजिबात समजत नव्हतं पूर्ण। आणि पाण्याचा फोर्स एवढा होता की असं वाटत होतं की घर आता पडेल की कसं काय। आणि जीव मुठीत घेऊन आम्ही त्या घरावर बसले होते। प्रयत्न तर खूप चालले होते, दोर वगैरे बांधला होता, पण काहीच होत नव्हतं। आम्हाला इथून निघण्याचा काहीच पर्याय नव्हता।